नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अनुगोळ नाका ते अनुगोळ मराठी शाळा या मुख्य रस्त्यावर बेळगाव महानगरपालिकेने सोमवारी सायंकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्यात आली. व्यापाऱ्यांनी फुटपाथवर ठेवलेले साहित्य जप्त करून महापालिकेच्या वाहनात भरले. तसेच बांधकाम साहित्य, फेरीवाल्यांच्या गाड्या, जाहिरात फलक आणि अन्य अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली. पादचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या फुटपाथचा वापर नागरिकांनाच करता यावा हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने सांगितले. बेळगाव शहर अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत न्यायालयाच्या आदेशानुसार आणि नागरिकांच्या सोयीसाठी नियमितपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. बेळगाव शहरातील एसकेई सोसायटीतर्फे पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांचा भव्य सत्कार समारंभ मंगळवार दिनांक 30 जून रोजी टिळकवाडी येथील आरपीडी कॉलेज आवारातील आर.के. देसाई हॉलमध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सूत्रसंचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर आरपीडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभय पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. एसकेई सोसायटीचे सदस्य आनंद सराफ यांनी डॉक्टर कोरे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच तरुण भारत समूह सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर यांच्या हस्ते डॉक्टर प्रभाकर कोरे यांना शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी प्राध्यापक चारुशीला बाळीकाई यांनी मानपत्राचे वाचन केले. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काळानुरूप बदल होणे गरजेचे असल्याचे सांगत शिक्षकांची भूमिका समाज घडवण्यात अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. डॉक्टर किरण ठाकूर हे माझे जिवलग मित्र असून त्यांनी एसकेई सोसायटीचा उल्लेखनीय कायापलट केल्याचे सांगत संस्थेची प्रगती प्रेरणादायी असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले. शिक्षण, समाजसेवा आणि मूल्याधिष्ठित कार्याच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची गरज त्यांनी अधोरेखित केली. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर किरण ठाकूर यांनी डॉक्टर कोरे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी आपल्या कर्तृत्वाने बेळगावची मान देशभरात उंचावली असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी ध्रुव ताऱ्यासारखे अढळ स्थान निर्माण केल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. त्यानंतर राष्ट्रगीताने समारंभाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी एसकेई सोसायटी, लोकमान्य सोसायटीचे कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रेम प्रकरणाच्या रागातून एका कुटुंबाच्या घरावर तलवारी व काठ्यांसह हल्ला करून तोडफोड, लूट आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मारिहाळ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकाद्वारे दिली. अटक केलेल्या आरोपींना मंगळवार दिनांक 30 जून रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भरम्यानट्टी येथील भीमप्पा यल्लप्पा नायका यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा यल्लप्पा भीमप्पा नायका याचे जैतूनमाळे येथील नागव्वा बसप्पा नायक हिच्याशी प्रेमसंबंध होते आणि ती तिला सोबत घेऊन गेल्याच्या कारणावरून आरोपी संतप्त झाले. तक्रारीनुसार 28 जून रोजी रात्री 8 वाजता नागराज नायक, रवी बिजगट्टी, ईश्वर मुखंडी व इतरांनी तलवारी व काठ्यांसह फिर्यादीच्या घरात प्रवेश करून घरातील साहित्याची तोडफोड केली. तसेच सुमारे 3 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा महसूल मंत्री डॉक्टर जी. परमेश्वर हे बुधवार दिनांक 1 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. अधिकृत दौरा कार्यक्रमानुसार सकाळी 10:30 वाजता ते महसूल विभागाच्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर 11:30 वाजता बेळगाव विभागातील शासकीय शाळांमध्ये सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट क्लासरूम उपक्रमाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहतील. हा कार्यक्रम महसूल विभाग व शालेय शिक्षण व साक्षरता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये ते कार्यालयीन कामकाज पार पाडतील आणि सायंकाळी 5 वाजता बेळगावहून हुबळीकडे रवाना होतील, अशी माहिती अधिकृत दौरा कार्यक्रमातून देण्यात आली आहे. आरोग्याची काळजी आता आपल्या विश्वासाच्या ठिकाणी
मेजर डॉक्टर प्रशांत धोंगडी, MBBS MD एक्स AMC, कन्सल्टिंग फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धी हॉस्पिटल इन्सेंटिव्ह अँड ट्रॉमा केअर सेंटर येथे 24/7 रुग्णसेवा उपलब्ध आहे. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, प्रसूती सेवा, हाडांचे आजार, मधुमेह, रक्तदाब, एंडोस्कोपी व लॅप्रोस्कोपी ऑपरेशन्स तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अनुभवी डॉक्टरांकडून आधुनिक वैद्यकीय उपचार, उत्तम रुग्णसेवा आणि अत्यल्प दरात विश्वासार्ह आरोग्यसेवा फक्त सिद्धी हॉस्पिटलमध्ये. गणेशपूर गल्ली, शहापूर, बेळगाव. संपर्क 08312426-907 किंवा 7847021132. बेळगाव शहरातील वडगाव उपनगरात माणूस आणि मुक्या प्राण्यातील अतूट नात्याचे हृदयस्पर्शी दर्शन घडले असून पाखरे कुटुंबांनी आपल्या लाडक्या नाग्या बैलाच्या स्मरणार्थ त्याचा पुतळा उभारला आहे. 2 वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या नाग्या बैलाने शेती कामासह बैलगाडा शर्यतींमध्ये यश मिळवत कुटुंबाचा अभिमान वाढवला होता. नाग्याच्या आठवणी जिवंत राहाव्यात यासाठी उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची सोमवार दिनांक 29 जून रोजी वडगाव परिसरातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर भावनिक वातावरणात पुतळ्याची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या मिरवणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कारवार तालुक्यातील माजाळी तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक करणाऱ्या केरळमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून सुमारे 17 लाख रुपयांचा दारूसाठा आणि मालवाहू वाहन जप्त करण्यात आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे रस्ते गस्ती दरम्यान अशोक लेलँड मालवाहू वाहनाची तपासणी करण्यात आली असता कोणताही वैध परवाना नसताना विविध ब्रँडची 1296 लिटर दारू मंगळूरकडे वाहतूक केली जात असल्याचं उघड झालं. या प्रकरणी केरळ राज्यातील कासरगोड जिल्ह्यातील पेरिया गावचा मनसूर मुहम्मद याला अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालामध्ये दारूची किंमत सुमारे 9 लाख रुपये आणि वाहनाची किंमत 8 लाख असून एकूण 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई मंगळूर विभागाचे उत्पादन शुल्क विभागाचे संयुक्त आयुक्त यांच्या निर्देशानुसार तसेच कारवार जिल्ह्याचे उपायुक्त आणि उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. विजयपूर येथील नंदी साखर कारखान्यात ऊस वजनाच्या बनावट नोंदी करून कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या घोटाळ्याचा बबलेश्वर पोलिसांनी पर्दाफाश करत 8 आरोपींना अटक केली असून 11,32 लाखांची रक्कम जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली. महाव्यवस्थापक अशोक संगप्पा टिप्पारेड्डी यांच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात धारेप्पा नवी व सहकाऱ्यांनी 2020-21 ते 2025-26 या 6 गाळप हंगामात बनावट टोकन व बोगस बिले तयार करून 34,490.699 मेट्रिक टन ऊसाचे बनावट वजन नोंदवत 91 बँक खात्यांमध्ये 12,33,00,000 वर्ग केल्याचे तपासात निष्पन्न झाले. मुख्य आरोपी धरेप्पा नवी यांच्याकडून रोख व बँक खात्यांसह 10,50,00,000 जप्त करण्यात आले तर 82.7 लाखांची रक्कम गोठवण्यात आली आहे. धरेप्पा दुंडप्पा नवी, भीरप्पा गडदार, यल्लप्पा गडदार, प्रकाश गड्डी, परमानंद गड्डी, महादेव कांबळे, बाळप्पा चोपडे आणि प्रभाकर सिंगे यांना अटक करण्यात आली असून बेळगाव व बागलकोटमधील काही साखर कारखान्यातील अशाच प्रकारच्या फसवणुकीचाही तपास सुरू आहे. बेळगाव जिल्हा स्वीप समितीच्या वतीने विशेष मतदार यादी पुनरावलोकन अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी सोमवारी शहरात विद्यार्थ्यांची रॅली आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून जिल्हा स्वीप समितीचे नोडल अधिकारी रवी बंगारेप्पनवर यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, कित्तूर आणि चन्नम्मा चौक आणि क्लब रोड मार्गे शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या उपसंचालक कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या रॅलीद्वारे विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेचे महत्त्व, मतदार नोंदणी, नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती व मतदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या उपसंचालिका लीलावती हिरेमठ, जिल्हा पीयू महाविद्यालयाचे नोडल अधिकारी M.A. मुल्ला, DIETचे व्याख्याते MM मदन भावी, व्याख्याता ML कोरबू यांच्यासह विविध महाविद्यालय व प्रशिक्षण केंद्रातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
आजार कोणताही असो, छोटा किंवा मोठा, अचूक निदान आणि योग्य उपचार हेच सर्वात महत्त्वाचे. डॉक्टर सरनोबत रिसर्च सेंटर, अनुभव, विश्वास आणि परिणामकारक होमिओपॅथिक उपचार. बेळगावातील डॉक्टर सोनाली सरनोबत आणि डॉक्टर समीर सरनोबत यांच्या केदार क्लिनिक व डॉक्टर सरनोबत रिसर्च सेंटर येथे गेल्या 20 वर्षापासून अत्याधुनिक होमिओपॅथिक उपचाराद्वारे कोकण, दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील हजारो रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे. थायरॉईड, मधुमेह, सोरायसिस, संधिवात, कॅन्सर, गुडघेदुखी, ॲलर्जी, कंबरदुखी, स्त्रियांचे आजार, झोपेचे विकार, लहान मुलांचे आजार, त्वचा विकार तसेच विविध जुनाट आजारावर जर्मन औषधासह डॉक्टरांकडून वैद्यकीय होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. पहिली शाखा केदार क्लिनिक, फुलबाग गली, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9946964918. दुसरी शाखा डॉक्टर सरनोबत क्लिनिक, गोवावेस सर्कल जवळ, बेळगाव. मोबाईल नंबर 9916106896 किंवा 08312431 सत्ता आली की तिच्यासोबत अहंकारही येतो. जसं टूथपेस्टसोबत ब्रश मोफत मिळतो तसं सत्तेसोबत अहंकारही येतो. मात्र हा अहंकार मला जारकिहोळी कुटुंबात कधीच दिसला नाही, अशा शब्दात आध्यात्मिक विचारवंत विनय गुरुजी यांनी जारकिहोळी कुटुंबाच्या साधेपणा आणि विनम्रतेचे कौतुक केले. बेंगळूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना विनय गुरुजी म्हणाले की जारकिहोळी कुटुंबातील तिघेही मला अनेक वर्षांपासून परिचित आहेत. सत्ता, प्रभाव आणि लोकमान्यता असूनही त्यांनी नम्रता आणि साधेपणा कायम जपला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वातील हाच गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतो, असं वक्तव्य केले. या कार्यक्रमाला मंत्री सतीश जारकिहोळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विनय गुरुजी यांच्या या वक्तव्याची कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये तसेच राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली. दक्षिण कोकणचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाटातील प्रसिद्ध मुख्य धबधबा जून महिना संपत आला तरी कोरडाच असून पश्चिम घाटात अपेक्षित पाऊस न झाल्याने अद्याप त्यावर पाणी आलेलं नाही. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी पर्यटनासाठी कोकण, कोल्हापूर, बेळगाव, गोकाक, धारवाड व हुबळीसह विविध भागातून हजारो पर्यटक आंबोलीत दाखल होतात. सोशल मीडियामुळेही आंबोलीच्या पर्यटनाला मोठी प्रसिद्धी मिळाली असून मुख्य धबधबा, कावळेसाद पॉइंट, महादेवगड आणि हिरण्यकेशी नदीचा उगम ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. मात्र धबधबा कोरडाच असल्याने रविवारी साप्ताहिक सुट्टीत आलेल्या पर्यटकांचाही हिरमोड झाला. आता सर्वांचे लक्ष पश्चिम घाटातील दमदार पावसाकडे लागले असून पाऊस सुरू झाल्यानंतरच आंबोलीचा धबधबा पुन्हा खळाळताना पाहायला मिळणार आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव, विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. कर्नाटकात बिअरच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याने राज्याच्या अबकारी महसुलात मोठी भर पडली असून 11 मे ते 11 जून या कालावधीत सरकारी तिजोरीत अतिरिक्त 483.90 कोटी जमा झालेत. गेल्या वर्षी याच कालावधीत अबकारी महसूल 3261.24 कोटी होता, तर यंदा तो वाढून 3745.14 कोटींवर पोहोचलाय. ही 14.84% वाढ आहे. राज्य सरकारने कमी अल्कोहोल असलेल्या काही बिअरच्या किमती कमी केल्याबरोबरच अबकारी धोरण आणि मद्य दर प्रणालीत केलेल्या सुधारणांमुळे ग्राहकांची खरेदी वाढल्याचं अबकारी खात्याच्या सूत्रांनी सांगितले. बिअर विक्रीतील या वाढीमुळे राज्याच्या महसुलात मोठी भर पडली असून आगामी महिन्यातही हा वाढीचा कल कायम राहतो का याकडे लक्ष लागले आहे. हुक्केरी तालुक्यातील अम्मिनभावी गावातील स्मशानभूमीच्या जागेसंदर्भातील वादावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत विविध समाजातील ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करून स्मशानभूमीच्या जागेबाबत सर्व पक्षांची मते आणि भूमिका शांतपणे ऐकून घेण्यात आली. या प्रश्नावर कायदेशीर चौकटीत आणि सर्वांच्या सहमतीने सौहार्दपूर्ण मार्ग काढण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचार-विनिमय करण्यात आला. यावेळी बेळगाव उपविभागीय अधिकारी हुक्केरी तहसीलदार उपस्थित होते. संबंधितांशी समन्वय साधून योग्य निर्णयासाठी प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. केंद्र सरकारने सहकार खात्याचा कारभार हाती घेऊन 5 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सहकार खात्याकडून सहकार सप्ताहाच्या माध्यमातून देशभरात वनीकरण करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने वनीकरण उपक्रम हाती घेण्यात आला. प्रसंगी डीसीसी बँक खानापूर शाखेच्या आवारात माजी आमदार आणि डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सीडीओ शशिकला पाटील, बँकेचे व्यवस्थापक, कर्मचारी वर्ग आणि सभासद उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी नगरपंचायत हद्दीतील सर्व समाजातील ग्रामस्थांनी सर्वे क्रमांक 21 मधील शासकीय जमिनीपैकी 8 एकर जागा शासकीय शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी राखीव ठेवावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनानुसार सर्वे क्रमांक 21 मधील एकूण 12 एकर 10 गुंठे जमिनीबाबत यापूर्वी शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला प्रस्ताव रद्द करून त्याऐवजी 8 एकर जमीन पिरणवाडीतील शासकीय शैक्षणिक संस्थांना कायमस्वरूपी मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या जागेवर सरकारी कन्नड मॉडेल शाळा, मराठी उच्च प्राथमिक शाळा, उर्दू उच्च प्राथमिक शाळा, प्राथमिक व माध्यमिक विभाग तसेच सरकारी प्रथम श्रेणी पीयू महाविद्यालय यासाठी नवीन इमारती आणि विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण विकसित करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच ही जमीन कोणत्याही अन्य संस्था, विभाग किंवा समाजाला मंजूर करू नये अशी स्पष्ट मागणी ग्रामस्थांनी केली असून विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी ही जमीन शैक्षणिक उद्देशासाठीच राखीव ठेवावी अशी विनंती करण्यात आली आहे. दुकान बंद करत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने टायर दुकानाच्या मालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील जोडकुरळी गावात घडली. या घटनेमध्ये पवन माने वय 28 यांचा मृत्यू झाला. पवन माने हे जोडकुरळी गावामध्ये टायरचे दुकान चालवत होते. नेहमीप्रमाणे रात्रीचा व्यवसाय आटोपून दुकान बंद करत असताना ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट किंवा जुन्या विद्युत वायरिंगमधील बिघाडामुळे दुकानात विद्युत प्रवाह निर्माण झाला आणि शटर बंद करताना त्याच्याशी संपर्क आल्याने त्यांना जोरदार धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस व हेस्कॉम अधिकारी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बेळगावातील बंबर्गे स्थित श्री भगवान महावीर जैन इंग्लिश मीडियम रेसिडेन्शियल स्कूलच्या वतीने सोमवार दिनांक 29 जून रोजी एक पेड माँ के नाम ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शाळेच्या परिसरात तब्बल 1000 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही भव्य वृक्षारोपण मोहीम काकती बेळगाव येथील वनविभागाच्या सहकार्याने पार पडली. या उपक्रमाला वनपाल शिवकुमार माळी आणि उपवनपाल लोहित एच यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व, जैवविविधतेचे जतन आणि पर्यावरणाप्रती असलेली आपली जबाबदारी यावर सखोल मार्गदर्शन केले. या उपक्रमात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत एक हरित भविष्याचा संकल्प सर्वांनी केला. शाळेच्या व्यवस्थापनाने या मोहिमेत मोलाचे सहकार्य केल्याबद्दल वन विभागाचे आभार मानले. तसेच अशा महत्त्वपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून भविष्यातील पर्यावरणप्रेमी पिढी घडवण्यासाठी शाळा कटिबद्ध असल्याचेही व्यवस्थापनाने यावेळी स्पष्ट केले. सर्व समाज बांधव, शेती, पाऊस आणि समस्त जनता सुखसमृद्धीमध्ये राहावी यासाठी सोमवार दिनांक 29 जून रोजी दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरात सकल मराठा समाजाच्या वतीने गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांनी समस्त मराठा समाज आणि बळीराजाच्या वतीने गाऱ्हाणे घालत सर्व समाजातील लोकांचे जीवन सुखी समृद्ध व्हावे, शेतकरी सुखी व सुरक्षित राहावा, तसेच शेती आणि पावसाची स्थिती उत्तम राहावी अशी प्रार्थना केली. कार्यक्रमात सकल मराठा समाज व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रणजित चव्हाण पाटील, ज्येष्ठ नेते मालोजीराव आष्टेकर, समन्वयक किरण जाधव, गुणवंत पाटील, महादेव चौगुले, कपिल भोसले, शरद पाटील, प्रकाश कालकुंद्रीकर, सुधाकर चाळके, शिवाजी हंगिरगेकर, शिवराज पाटील तसेच कपिलेश्वर मंदिर ट्रस्टचे सदस्य, नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने प्रवासी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 40हून अधिक प्रवासी जखमी झाले. ही दुर्घटना रविवारी चामराजनगर जिल्ह्यातील कोळेगल शहराजवळील मधुवन हळ्ळी बायपास रस्त्यावर घडली. अपघातानंतर स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन सेवा पथकाने तात्काळ मदतकार्य करून जखमींना बाहेर काढत जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. भारतीय संस्कृतीतील पारंपरिक सणांपैकी एक असलेला वटपौर्णिमा उत्सव बेळगावमध्ये श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला. एंजल फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाताई बेनके यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही वटपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून झाडाभोवती सुती दोरा बांधत पतीच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. कार्यक्रमानंतर सहभागी महिलांना वाणाचे वाटप करण्यात आले असून पारंपरिक परंपरा जपत महिलांनी सणाचा आनंद साजरा केला. तसेच या उपक्रमातून सामाजिक एकोपा, संस्कृतीचे जतन आणि महिलांच्या सहभागाचा संदेश देण्यात आला. लक्ष्मेश्वर येथे आयोजित ऑल इंडिया ओपन कराटे कटा स्पर्धेत बेळगाव येथील मानस कराटे अकॅडमीने आपले वर्चस्व सिद्ध करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाचे श्रेय अकॅडमीचे शिहान भरमाणी पाटील व ज्ञानेश्वर चिक्के यांच्या मार्गदर्शनाला जाते. या स्पर्धेत बेळगाव शहर, गणेशपूर, विजयनगर, बेकिनकेरे तसेच महाराष्ट्रातील कुदनूर आणि निट्टूर येथील विविध ग्रामीण भागातून आलेल्या अनेक तरुण कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कराटेपटूंनी विविध क्रमांक मिळवत यश संपादन केले. याचबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.